आंतरराष्ट्रीय रायसिना संवाद संमेलन आज नवी दिल्लीत 65 देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार। एटीएम केंद्रातून आता 10,000 रुपये काढता येणार तर चालू खात्यातून 1 लाख रुपये काढता येतील, रिझर्व्ह बँकेचा निर्णय। अणुपुरवठादार देशांच्या गटामध्ये भारताला सहभागी करून घेण्याच्या मुद्द्यावर चीनची हरकत कायमच, अमेरिकेवर जोरदार टीका। इस्तांबूलमध्ये नववर्षदिनी बेछूट गोळीबार करून 39 जणांना ठार करणाऱ्या बंदूकधाऱ्याला अटक, हल्लेखोर उझबेकिस्तानचा नागरिक। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना भाजपा यांच्यात युतीसाठी चर्चेला सुरुवात, 21 जानेवारीपर्यंत अंतिम निर्णय अपेक्षित। शिवसेना भाजपा युती आणि जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेनंतर होईल, आशिष शेलार यांची माहिती। भाजपा शिवसेना आरपीआय महायुती व्हायला हवी, मात्र ती न झाल्यास राज्यात सर्व ठिकाणी डिपॉझिट भाजपाबरोबर युती, रामदास आठवले यांची माहिती। विमुद्रीकरणानंतर देशातल्या 50% लघु उद्योगांवर परिणाम, 30% रोजगार कमी झाला असल्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची टीका। संसदेच्या लोकलेखा समितीपुढे विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल उपस्थित राहणार। डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाचा फ्युचर समूहातील सेंट्रल फॅशन बरोबर संयुक्त क्रेडिट कार्ड बाजारात दाखल। स्टार्टअप उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी किमान 7 वर्षांचा करमुक्त अवकाश काळ प्रदान करण्याची वाणिज्य मंत्रालयाची वित्त मंत्रालयाला शिफारस। यूएसके फाउंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या ऊर्जा पुरस्कारांचं पुण्यात वितरण, अभिनेत्री धर्मेंद्र यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान। ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत सेरेना विल्यम्ससह रॉजर फेडररचं पुनरागमन, उष्ण हवामानामुळे खेळाडू त्रस्त। उत्तरेकडील भागात अनेक ठिकाणी अजूनही तापमान 0च्या खाली, पुढील 2 दिवस जोरदार हिमवृष्टी आणि पावसाची शक्यता।